नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसे की आपली आरआरबी पीओ आणि क्लरिकल साठी जी काही सिरीज आहे, मिशन आरआरबी पीओ क्लरिकल 2025-26 साठी, त्याच्यामधला आज डे 6चं लेक्चर आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही जे काही डे 5 पर्यंतचे लेक्चर्स आहेत ते पाहिले असाल आणि ते पाहून तुम्हाला एक आयडिया येऊन गेला असेल की बाबा जे काही एक्झामसाठी आपल्याला रिलेव्हंट गोष्टी आहेत ते भेटत आहेत. आणि हे जसं जसं आपण पूर्ण शेवटपर्यंत जाईल तोपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टींचं जे काही एकत्रीकरण म्हणू आपण, ती या आपल्या या सिरीजमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत एलआरच्या, रिझनिंगच्या. ठीक आहे. तर आपण जास्त वेळ न घेता जो काही डे 6 आहे तो सुरू करू, म्हणजे तुमचा पण वेळ नको जायला. तर बघा, कालचा एक होमवर्कचा क्वेश्चन दिलेला होता. ठीक आहे. कोडिंग डिकोडिंगचा होता, बरोबर. तो कोडिंग डिकोडिंगचा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही आय होप सॉल्व्ह केला असेल. त्या कोडिंग डिकोडिंगचा जो काही क्वेश्चन आहे आज या सेटमध्ये नाही घेतला, आपण उद्याच्या सेटमध्ये घेऊ त्याचं जे काही आन्सर आहे. ठीक आहे. तर बघा, आज काय पझल आहे पहिल्यांदा म्हणले, काय म्हणले, जे काही 7 पर्सन्स आहेत म्हणले, PQ, RST, UV, V पर्यंत आहेत आणि त्यांनी लॅपटॉप्स बाय केलेत म्हणले ऑनलाईन पद्धतीनं, आणि प्रत्येक जण जे काही आहे संडे टू सॅटर्डे पर्यंत बाय केले. ठीक आहे. तर बघू आपण मग काय केले. असं सुरू करायचं. आपण सुरू करताना इथं समजा संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. ठीक आहे. हे 7 दिवसात त्यांनी बाय केलेत लॅपटॉप एकेकांना. करू दे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, त्यांचा पैसा काय पण करणार. ठीक आहे. तर बघा, तर मग काय म्हणले, हा डायरेक्ट दिले तर व्ही बाय लॅपटॉप ऑन थर्सडे. आता व्ही जो आहे हा थर्सडेला बाय केले. ठीक आहे. तर आपण 2 कंडिशन घेऊन नंतर जर काय असेल तर, नसेल तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स बायज बिफोर यू. आता यूच्या बिफोर इज सेम ॲज नंबर ऑफ पर्सन्स आफ्टर व्ही. अरे काय, नंबर ऑफ पर्सन्स आफ्टर व्ही, तर ही कंडिशन अशी आहे, म्हणजे यूच्या अगोदर जेवढे जण बाय केलेत तेवढेच व्हीच्या नंतर आहेत. मग व्हीच्या नंतर जर 2 जण बाय केला असतील तर यूच्या अगोदर जे आहेत ते पण 2 जण बाय केला असतील, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं बघा, येस बायज ऍडजेसंट टू यू. आता येसच्या 2 कंडिशन होणार, म्हणून आपण इथं 2 घेऊ. येस इथं पण येऊ शकतो आणि येस इथं पण येऊ शकतो. ठीक आहे, ऍडजेसंट असल्यामुळं. आता नेक्स्ट आहे टी जो आहे, टी बायज इमिजिएटली बिफोर क्यू. आता टी ला 2 कंडिशन आहेत पहिल्या ह्याच्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये, पण इथं टी जो आहे इथं डायरेक्टली बसू शकतो, म्हणून पहिल्यांदा इथं घ्यायचं जिथं डायरेक्टली बसते तिथं. ठीक आहे. इकडे जर बसलं पहिल्या ह्याच्यामध्ये, हे जर कंडिशन बरोबर नसली तर आपण इकडे घेणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आर बाय बिफोर आर. आता पी जो आहे हा बिफोर आर ला बाय केलं म्हणले, मग पी ची जागा इथं आहे, इथं आर, म्हणजे आरच्या अगोदर पी बाय करणार. इथंपर्यंत झालं, पझल बसलं. पण नेक्स्ट कंडिशन्स आहेत. नेक्स्ट बघा, द नंबर ऑफ पर्सन्स बाय बिटवीन पी अँड यू, बिटवीन पी अँड यू इज सेम ॲज नंबर ऑफ पर्सन बाय बिटवीन आर अँड टी. आता आर आणि टी आणि पी आणि यू मध्ये सेम पाहिजे. आता पी आणि यू मध्ये बघा एक जण आहे, मग आर आणि टी मध्ये पण एक जण आहे. सो दिस इज अवर आन्सर. म्हणजे पहिलं जर काही हे आहे कंडिशन आहे ते पाहायची पण गरज नाही. ठीक आहे. तर हे काय डायरेक्टली बसलं, आपलं काही प्रॉब्लेम नाही, सोपं होतं. आरआरबी क्लर्क आणि आरआरबी पीओ या दोन्ही प्रीला विचारते, इव्हन एसबीआय क्लरिकल प्रीला पण येऊ शकतं, काहीच सांगता येत नाही. सो तुम्ही क्वेश्चन पाहून क्वेश्चनला जज नका करू की हे ह्या प्रश्न ह्याला येईल, हे ह्या यायला कशाला पण येऊ शकतं. फक्त तुम्ही तुमचं हे करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. हा, तर पझल झाला. आपला जो काही मिसलेनियस टॉपिक्स होता त्याच्यामधलं बघा, आता हे इनइक्वॅलिटीज आहेत. तर इनइक्वॅलिटीमध्ये काय आहे, तर आपण पहिलं सांगितलं तर डायरेक्ट ह्याला ही कसं समजायचं. ठीक आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्यापासूनच आपण सांगतोय, जास्त याच्यामध्ये वेळ नको घालायला. जर त्याची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही पहिला दुसरा व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तर बघा, आता बी कडून वायच्या घरी जायचंय. पण बी न म्हणले तू बाबा ओळखीचा आहेस तर डायरेक्टली येऊ शकतो, घरात काही प्रॉब्लेम नाही, पाय पुसायची गरज नाही. ठीक आहे. मग बघा, आता बी कडून वाय कडे जायचे. बी इथं आहे आणि वाय इथं आहे. तर मग बघा, जाते का, बी कडून आर कडे जातं, ओके, जातं, काही प्रॉब्लेम नाही. आर कडून यू कडे जातं.
मग एक्स कडून वाय कडे जातं, बरोबर आहे. मग डायरेक्टली कुठे जाणार, बी कडून वाय कडे जाणार, मध्ये काहीच अडथळा नाही. तो त्याच्यामुळं दिस इज द राईट आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ओ कडून वाय कडे जायचे, पण ओ कडून वाय कडे जाते वेळी ओ हा असा गेला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी त्याला पाय पुसले पाहिजे, प्रत्येक घरामध्ये. ठीक आहे. बघू मग जाते का बाबा. हा, आता ओ कडून आर कडे जाते. हा, ओ कडून आर कडे जाते. मग इकडे आर आहे, हो का इकडे आर आहे. मग आर कडून पण एक्स कडे जातं, एक्स कडून वाय कडे जातं. पण आपल्याला कसं पाहिजे माहितीये का, की पाय पुसलेला पाहिजे प्रत्येक जागी. मग आहे का बघा, असणार. इथे बघा, ओ कडून वाय कडे गेलं, इथं पाय पुसलेला आहे, ऑलरेडी ओपन आहे ते. मग आर कडून एक्स कडे गेलं, पाय पुसूनच गेला, बरोबर आहे. मग एक्स कडून वाय कडे गेले, इथे पाय पुसले, पाय पुसणे आहे एक तरी, म्हणून ठीक आहे, हे बरोबर आहे. जर असं असेल कुठं किंवा असं असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाय पुसून जायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये हे इज इक्वल टू बी चिन्ह आलं, हे पण आलं, ते पण आलं. ठीक आहे. फक्त गेला पाहिजे तो, म्हणजे ह्याच्यामध्ये अडथळा नको त्याला. जर एखाद्या ठिकाणी असं असेल किंवा असं असेल, हे ग्रेटर दॅन, इकडून जर इकडे जायचं असेल कन्क्लुजन मध्ये, तर असं किती पण असू द्या, अशा किती पण असू द्या, पाय पुसण्या किती पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण एका तरी ठिकाणी असं किंवा असं पाहिजे, म्हणजे समजलं तुम्हाला. आय होप समजलं असेल. तर याचा आन्सर काय, बोथ 1 and 2 आर फॉलो. ठीक आहे. आय होप समजला असेल तुम्हाला. नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट बघा, आता यू कडून के कडे जायचे, पण प्रत्येक ठिकाणी पाय पुसला पाहिजे. आता यू आणि के कुठं आहे बघा, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा ओळख का. आता के तर हा इथं आहे, पण यू कुठं इथं आहे, यू हा इथं आहे. ठीक आहे. आता यू कडून के कडे जायचे, आता यू कडून पाय पुसतच जायचे. मग पाय पुसत कुठं कुठं जाऊ शकतो, तर जे कडे जाऊ शकतो, पाय पुसून जातो, म्हणजे त्याच्या घरात जाताना पाय पुसून जातो आपण. मग जे कडून जाताना ई कडे जातो, ईनं पण म्हणलं पाय पुसून यायचं आमच्या घरी, जातो, ऑब्व्हियसली जातो, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला जायचंय यू कडून के कडे. आता यू कडून ई पर्यंत आलंय, आपला के कुठं इथं आहे, ई इथं आहे. हा, मग आता बघा, ई कडे आलं, मग आता इथं ई आहे, ई इथं आहे. ई कडून व्ही कडे तर जात नाही, पण व्ही ई कडून एफ कडे जातं, ई कडून एफ कडे जातं पाय पुसून, बरोबर आहे. मग एफ कडे आलं, एफ कडे आलं. मग आता एफ कडून मग इकडं वाय कडे जात नाही, कारण आपल्याला यू कडून के कडे जाण्यासाठी के आहे, इथं के ला जाण्यासाठी वाय कडे गेलं पाहिजे. पण इथं एफ आहे, एफ कडून इकडे जाऊ शकत नाही, म्हणून हे रॉंग. पहिली जी कंडिशन आहे इथेच अडथळा आला त्याला, एफ कडून वाय कडे जाऊ शकत नाही त्याला, म्हणून ती कंडिशन काय झाली, रॉंग झाली. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. आता नेक्स्ट बघू काय होतंय. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये व्ही कडून क्यू कडे जायचे, पण जरी कोण घरात म्हटलं पाय पुसून ये, पण एखाद्या ठिकाणी तो बाबा जातो, ओळखीचा असतो कोणतरी, म्हणून बिना पाय पुसून जातो. तर बघा, मग आता व्ही आहे, ई पण आहे, एफ पण आहे आणि डी पण आहे, इथपर्यंत तो जाऊ शकतो व्ही इकडल्या साईडला. पण आता इथं क्यू आहे. आता या क्यू ला येण्यासाठी इधर आपल्याकडे यू और जे पाहिजे. हा, मग आता यू आणि जे कडे जाऊ शकते का कुठं बघा. आता इकडे पण यू नाही आणि इकडे पण जे आणि यू दोन्ही पण नाही, म्हणून ही कंडिशन काय झाली, रॉंग. कारण जर क्यू कडे जायचं असेल तर तुला पहिल्यांदा जेच्या घरी जावं लागलं, नंतर यूच्या घरी जावं लागलं. तर जातं का, इथे ई व्ही ईच्या घराला जातं, पण ई ला जेचं घर बंद आहे जाण्यासाठी, म्हणून दुसरी कंडिशन रॉंग, फॉलोच होत नाही ना ते. तो निदर 1 or 2. ठीक आहे. हे आपला आन्सर आहे. दोन्ही कंडिशन आपल्या रॉंग झाले. आय होप तुम्हाला जे काही कोडिंग डिकोडिंग आहे समजला, सॉरी हे समजलं असेल. ठीक आहे. इनइक्वालिटी जे आहे ते समजले असतील. नेक्स्ट आहे पझल. इनइक्वालिटीचं तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर आणखीन क्वेश्चन घेत असेल, आणखीन कन्सेप्ट सांगायचा असेल तर तुम्ही सांगा. तसं तर आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये घेतोच आहे, तुम्ही पाहत असाल. ठीक आहे. त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, नेक्स्ट बघा, आता 8 जण आहेत म्हणले P2W. ओके, आणि हे स्क्वेअर टेबलवर बसलेले आहेत. सध्या 4 जण जे आहेत हे मिडल साईडला आहेत, आणि लक्ष द्या, साईड फेसिंग सेंटर, जे काही मिडल वाले आहेत ते सेंटरला फेस करतायत. ऑब्व्हियसली जे कॉर्नर वाले असतील मग ते फेसिंग अवे फ्रॉम सेंटर असतील, कारण दिलंच नसतं. अवे फ्रॉम सेंटर, द पर्सन्स 4 persons आर सिटिंग ऑन द कॉर्नर फेसिंग अवे फ्रॉम सेंटर. ठीक आहे. तर आपण मस्त पद्धतीनं पद्धतशीर असं हे काढू. वाव, व्हॉट अ डिझाईन. तुम्ही म्हणसाल तुमच्यापेक्षा आम्ही भारी काढतो. ठीक आहे. मग आपण 1 2 3 4 5 6 7 8
1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7 आणि हे 8. ठीक आहे, 8 जण आहेत. पण जे काही कॉर्नरवाले ते अवे फेस करतायत म्हटले, मग ते आपण अवे घेऊ आधी. आणि जे काही साईडवाले आहेत ते इन फेस करतायत, म्हणजे एक आत आणि एक बाहेर असं आहे त्यांचं मतलब. फक्त ओळी वाढवण्यासाठी कंडिशन वाढवलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण असं घेऊ. कुठून तरी अशा टायमाला कसं होतं माहितीये का, चुकून एखादं मध्ये घेतो आणि एखादी बाहेर घेतो असं होतं चुकून, फक्त लक्ष द्यायचं. हा, तर बघा काय म्हणले, क्यू सीट सेकंड टू द राईट ऑफ व्ही. आता क्यू सीट सेकंड टू द राईट ऑफ व्ही, आता व्ही ला इथं घेऊ, क्यू ला इथं घेऊ, एकाला कॉर्नरला घेऊ आणि एकाला साईडला घेऊ. म्हणून येते का बघा, क्यू सीट सेकंड टू द राईट ऑफ व्ही, इकडे व्ही ला घेतलं, इकडे क्यू ला घेतलं, एकाला कॉर्नरला घेऊन एकाला साईडला घेऊ. ठीक आहे, हे तुम्हाला का, कारण दोन कंडिशन होतात, इधर जो व्ही आहे कॉर्नरला पण बसू शकतो किंवा जे काही मिडल आहे तिथं पण बसू शकतो, काय सांगता येत नाही. हा, आता बघा नेक्स्ट आहे 1 पर्सन सीट बिटवीन क्यू अँड आर. आता क्यू आणि आर मध्ये पण एक जण आहे म्हटले, मग आता आर इकडे येईल का इकडे लेफ्ट साईडला? नाही, ऑब्व्हियसली आर इकडे येणार. इथं पण तसंच, आर इकडे येईल का डाव्या साईडला? नाही, इकडे आर येणार. ठीक आहे, आयोग समजला असेल. हा, आता बघा there are 2 persons sit between R and P, but P who is not immediate neighbor of Q. कारण आता 1, 2 R आणि P मध्ये P येऊ शकतो, पण P आणि Q हे नेबर आहेत का? नाही. मग P ला उरली जागा कुठली? इथलीच. ठीक आहे, आता इकडं आता 1, 2 R आणि P मध्ये दोघ जण बसणार आहेत. P ते येऊ शकतो, काही वाद नाही त्याच्यात, पण कंडिशन नुसार P आणि Q हे नेबर नाहीत. मग P ला उरली जागा कुठली? इथलीच. आय होप हे इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट आहे W seats third to the right of S. Yes, who is neither facing center nor immediate neighbor of V. संपला विषय. S जो आहे हा सेंटरला फेस करत नाही म्हणल्या, इथून ही कंडिशन जाऊ द्या. S who is neither facing center nor immediate neighbor of P, म्हणजे S हा ऑब्व्हियसली कॉर्नरला असायला पाहिजे. मग S ला कॉर्नरला घेण्यासाठी, कारण जे काही कॉर्नरवाले तेच आउटसाईडला बघतायत. ठीक आहे, त्याच्यामुळं आता मग S आउटसाईडला फेस करायला पाहिजे, पण इथल्या कंडिशननुसार S इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ P. हे समजलं असेल तुम्हाला. S ला तरी इथे घेऊ शकत नाही, कारण हे इनला फेस करते, म्हणून ही कंडिशन आपली रॉंग झाली. आता इथं बघू आपण, इथं बसू शकते का? आता बघा W सीट थर्ड टू द राईट ऑफ S आहे म्हणले. मग आता W सीट थर्ड टू द राईट ऑफ S जर असेल, समजा जर S इथे घेतलं, S इथं जर घेतलं, S जर इथे घेतलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड W इथं V च्या जागी येऊ शकतं का? नाही, ऑब्व्हियसली येणार नाही. समजा S ला इथं जर घेतलं, या कॉर्नरला इथं जर S घेतलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, इथं Q आहे ऑलरेडी, म्हणून W येत नाही. S ला उरली जागा एकच आणि ती जागा आहे इथं. ठीक आहे, आय होप समजला असेल. मग W कुठे येणार? फर्स्ट, सेकंड आणि इथं थर्ड, W इथे येणार. ओके, हा, आता नेक्स्ट आहे U इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ Q. U जो आहे हा Q चा नेबर नाही, मग U इथे येणार नाही, मग U ला जागा उरली इथली U. ठीक आहे, आय होप हे जे काही आहे हे समजलं असेल तुम्हाला. जो काही उरलेला आहे T हा इथे येणार. दिस इज अवर आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. याचा आन्सर काय, V पासून जर घेतलं तर V च्या लेफ्टला P येणार, P च्या राईटला W येणार, W U R T Q S परत V. ठीक आहे, सो दिस इज अवर आन्सर. आय होप समजला असेल. जर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता, काय टेन्शन नाही. ठीक आहे, नाही आवडला तर फक्त सांगा की बाबा काय कमी आहे आणि काय नाही. ओके, हा, तर बघा कोडिंग डिकोडिंग आहे. तर कोडिंग डिकोडिंगचं कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बघा कसं असतं माहितीये का, हे जे काही वर्ड्स आहेत, आता इथे इंटरनेट सेव्हर, सर्व्हर, स्पीड आणि लो आहे, तर त्याला आपण कसं करतो, असं लिहून घेतो पहिल्यांदा इंटरनेट ह्या लाईनला, आणि जी काही सेकंड लाईन आहे त्याचे जे काही सेम आहेत त्याला असं करतो, म्हणजे सेम असलेला आपल्याला समजणार, आणि जे काही नसतील त्यांना आपल्याला जे काही सेकंड लाईन आहे त्याच्या आउटसाईडला लिहितो. हे तुम्हाला माहिती आहे. सो ऑन तसं खाली करत जातो, म्हणजे सेम असलेले एका खाली एक लिहित जातो, आणि जे काही सेम नाही त्याला आउटसाईडला ठेवतो. हे तुम्हाला माहिती आहे आपली हे जे काही ट्रिक आहे. ठीक आहे, आपली म्हणजे सगळ्यांचीच आपल्या. ओके, माझी स्वतःची ट्रिक नाही ती. ठीक आहे, हा, तर आता बघा इंटरनेट सर्व्हर स्पीड लो आपण सुरू करू डायरेक्टली. आता इथे इंटरनेट
म्हणजे इनिशियल घेऊ आपण, म्हणजे जास्त जागा नाही करणार त्यांना. इंटरनेट सर्व्हर, स्पीड पण आहे आणि लो. ठीक आहे, हे झाली पहिला आपला. आता नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट आहे ब्राउझर. आता इथं वर ब्राउझर कुठं आहे का? नाही. मग ब्राउझरला इथं साईडला घ्यायचा आपण म्हणल्यानुसार. जो काही वेगळा वर्ड आहे तो साईडला घ्यायचा. बस. आता बघा, ब्राउझरच्या नंतर आहे स्पीड. आता स्पीड बघा, स्पीड आहे वर म्हणून त्याला आपण हे करू, असं करू, डॅश करू, म्हणजे सेम आपल्याला समजते एका खाली एक येणार ती. म्हणजे जो काही कोड असेल तो कोड काढण्यासाठी आपल्याला सेम जो काही वर्ड आहे त्याचा आपल्याला एकच कोड भेटेल. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे सोशल. सोशल नेटवर्क. सोशल नेटवर्क आपलं वर नाही म्हणून सोशलला इकडे घेतलं, आणि नेटवर्क पण नाही म्हणून नेटवर्क इथे घेतलं. ठीक आहे, हे समजलं असेल. नेक्स्ट आपण असं एक हे करू. ठीक आहे. ओके. तर बघा, नेक्स्ट आपण थर्ड जी लाईन आहे त्याच्यामध्ये बघा सोशल वेबसाईट आहे. आता सोशल इथं आहे सेकंड लाईन मध्ये, मग त्याला डॅश करायचं. म्हणजेच जे काही एका खाली एक असतील तसंच सेम जो काही कोड दिलेला आहे, इथं न्यूमरिकल कोड आहे, तेच कोड बघायचं, तसा सेम तसंच तयार करायचं आणि तशाच लाईन मध्ये आहे का बघायचं. मग तो झाला त्याचा कोड. सिंपल. ठीक आहे. मग सोशल झालं. पुन्हा आहे वेबसाईट. वेबसाईट वर नाही म्हणून इकडे वेबसाईट घेतलं आपण वेगळं. पुन्हा आहे डोमेन आणि सर्व्हर. आता डोमेन पण वर नाही कुठं म्हणून इकडे डोमेन लिहिलं. ठीक आहे. मग सर्व्हर आहे वर, पहिल्या ह्याच्यामध्ये सर्व्हर आहे म्हणून इथं सर्व्हर केलं. मग आता सर्व्हरचा काय कोड असेल जर उदाहरणार्थ काढायचं म्हणलं तर काय असणार माहितीये का? जो काही हा न्यूमरिकल नंबर आहे तिकडं ते सेम असंच आपण त्यांचं पण करणार. त्याच्यामध्ये ज्याचं कुणाचा असा पहिला आणि थर्ड लाईन असेल सेम, तो कोड झाला सर्व्हरचा. सिंपल. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आहे हे एक्झाम मध्ये करायचं नाही, रेषा मारायचं नाही, इथं फक्त समजण्यासाठी मारतोय. तुम्ही म्हणताल हे रेषा मारणं गरजेचं आहे का? सो नाही, प्रत्येक गोष्ट हे करायचं नसतं. ठीक आहे. तर आता बघा, लास्ट लाईन आहे नेटवर्क. नेटवर्क आहे का? हो, कुठंतरी होतं. सेकंड लाईनला नेटवर्क आहे व्हायचं. सो नेटवर्कच्या खाली असं आपण हे करणार. नेक्स्ट आहे डोमेन. आता डोमेन पण आहे थर्ड लाईनला, इथं थर्ड लाईनच्या खाली डोमेन लिहिलं. नेक्स्ट आहे युनिव्हर्सल लोकेटर. आता युनिव्हर्सलची काही आहे का? वर नाही, लोकेटर पण नाही म्हणून हे वेगळं लिहिलं आपण. तर हे होतं आपलं वर्ड्स जे काही आहेत त्याची अरेंजमेंट आपण केली, वर्ड्सची अरेंजमेंट केली. आता नेक्स्ट आहे जो काही आपल्याला कोड दिलाय त्याच्याबद्दल, न्यूमरिकल कोड आहे इथं, तो त्याला बसवणार. ठीक आहे. मग सेम असंच करायचं. आता न्यूमरिकल कोड मध्ये पहिल्या लाईनला काय आहे? 18. ठीक आहे, 18 घेतलं. नेक्स्ट आहे 22. असं का होतंय? नेक्स्ट आहे 22. ठीक आहे. 33 आणि 64. 33 आणि 64. फर्स्ट लाईन तर हे राहणार, मग काय प्रॉब्लेम आहे. फर्स्ट लाईनला आपण हे केलं, रेश मारलं. आता सेकंड लाईनला बघा, फर्स्ट आहे 30. आता 30 आहे का वर? सेम बघा, नाही. आता सेकंड आहे 64, 64. आता 64 आहे का बघा कुठं? हो आहे, ऑब्व्हियसली आहे, इथं आहे. मग आहे नेक्स्ट 42 आणि 55. 42 आणि 55 आहे का? नाही, म्हणून हे वेगळं 42 आणि 55. आणखीन एक ह्याच्यामध्ये कॅच काय आहे ओळखायचं असेल, वरले आणि खाली किती सेम असू शकतात न्यूमरिकल ह्याच्यामध्ये. हे आपलं सॉल्व्ह झालं ना, त्याच्यानंतर आपण जेव्हा ही सॉल्व्ह करणार, आता इथे सेकंड लाईन आहे. आता सेकंड लाईनला जेव्हा आपण सॉल्व्ह करणार आहे, आता इथं 30, 42, 55 वर सेम आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदाच कळालं इथं 64 आहे सेम, आणि इथं स्पीड आणि ह्याचं एकच आहे सेम. मग बाकीचे जे काही 3 आहेत ते आउटसाईडला आहेत. मग जे काही न्यूमरिकल कोड आहे तो पण आउटसाईडला येणार. मग ते आहेत नाहीत हे पाहायचंच नाही. तुमचं वर जर आलं नसेल ना तर खाली पण येणार नाही. ह्याच्यामध्ये पण कोडेड गोष्टी असतात, डायरेक्ट असं बोलू शकत नाही, त्याचं काहीतरी लॉजिक असतं, ते मेन्स मध्ये येतं, ते पण आपण घेणार आहे, काही घाबरायचं नाही. ठीक आहे. तुम्हाला परिपक्व करून आपण एक्झाम मध्ये पाठवू. ठीक आहे. आता झालं थर्ड लाईन. आता थर्ड लाईन मध्ये बघा, जर म्हणजे हुडकायचं म्हणलं तर थर्ड लाईन मध्ये 2 सेम पाहिजे आपल्याला, 2 सेम. आता इथे 1 आणि 2 सेम पाहिजे, आणि बाकीचे जे काही 2 आहेत ते आउटसाईडला येणार 100%. मग पहिल्यांदा बघा, आता 42 आहे पहिल्यांदा, मग 42 असं इथे क्लिक करायचं, सेम आहे तो. मग नेक्स्ट आहे 17. 17 आहे का? नाही, तो आउटसाईडला जाणार, 17 आउटसाईडला जाणार. नेक्स्ट आहे 51. 51 आहे का कुठं? वर नाही, सेम, म्हणून तो पण आउटसाईडला जाणार. मग उरला काय? 33. आता 33चा कोड हमखास असणार, कारण 2 बाहेर आले, 2 मध्ये पाहिजे म्हणजे सेम असतील लाईनला. मग ऑब्व्हियसली 33 इथे एक पहिल्या नंबरला आहे, तर इथं थर्ड लाईनला तो 33 वाला इथं पण येणार. लास्ट लाईन
ठीक आहे. आता बघा लास्ट लाईन काय आहे, तर 55. आता 55 आहे का, सो आहे, थर्ड लाईनला आहे 55. आता आपल्याला लास्ट लाईन मध्ये 2 सेम पाहिजे आणि 2 आउटसाईडला येणार. मग ठीक आहे, इथं पण तेच येणार. आता 55 झाला. आता नेक्स्ट आहे 51. 51 आहे का, हो आहे. आता 2 सेम आल्या. आता जे उरलेले 2 आहेत ते आउटसाईडला येणार ऑब्व्हियसली. मग बघा 37 आणि 49 तुम्हाला वर भेटणारच नाहीत पुढं, ते असतं. ठीक आहे, 37 आणि 49. सो दिस इज अवर जे काही कोड्स आहेत त्यांचं हे लॉजिक. आता मग ह्याच्या नंतर मग आता ह्याचं सर कुणाचा कोड काय आहे जर काढायचं म्हणलं तर काय येणार माहितीये का. आता समजा सर्व्हरचा काय कोड आहे जर म्हणलं कोण, तर सर्व्हरचा कोड बघायचा, पहिली लाईन 33 आणि त्याच्या खाली बघा सेम कसं पाहिजे, थर्ड लाईनला पण सेम पाहिजे. मग इथं पण सेम आहे का, हे बघायचं सेम आहे. मग याचा कोड काय झाला 33, सर्व्हरचा कोड काय झाला 33. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता स्पीडचा कोड. आता स्पीडचा कोड काढण्यासाठी फर्स्ट आणि सेकंड लाईन सेम पाहिजे. मग फर्स्ट आणि सेकंड लाईन कुठे सेम आहे बघा, आता 64 आहे. मग सेकंड लाईनला पण 64 आहे, म्हणून स्पीडचा कोड काय झाला 64. मग आता लो आणि इंटरनेटचा कोड काढण्यासाठी जो काही खाली आहे ते कोणच नाही, त्याच्या ह्याच्या पण खाली कोण नाही आणि ह्याच्या पण खाली काय. मग यांचा कोड काय येणार, इधर ह्याचा 18 और 22 और ह्याचा 18 और 22. ठीक आहे, असे कोड काढायचं. मग नेक्स्ट म्हणताल तुम्ही सोशलचा काय. आता सोशलचा काय तर 42, कारण सोशल हा सेकंड लाईनला आहे आणि सेकंड लाईन आणि थर्ड लाईन ही सेम पाहिजे, म्हणजे इथल्या ह्याच्यानुसार. आणि फोर्थ लाईनला काही नकोय. मग इथं पण बघा 42 ला आणि थर्ड लाईन ही सेम आहे आणि खाली चौथ्या लाईनला काहीच नाही, म्हणून 42 इज अ कोड फॉर सोशल. ठीक आहे, सॉरी 42. नेक्स्ट आहे नेटवर्क. आता नेटवर्कसाठी सेकंड लाईन नेटवर्क पाहिजे आणि जी काही फोर्थ लाईन आहे ती सेम पाहिजे. मग आता इथं बघा सेकंड लाईन 55 आणि फोर्थ लाईन इथं सेम आहे, म्हणजे इथं पण 55 आहे. सो नेटवर्कचा कोड काय झाला 55. असे कोड काढायचे. ठीक आहे, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात की बाबा हा सांगा नेटवर्कचा कोड काय, तर तुम्ही पटापट 55 क्लिक करू शकता. आणि तुम्ही म्हणसाल सर ह्याला खूपच टाइम जातो. काहीच टाइम जात नाही, तुम्ही 1 मिनिटात किंवा मॅक्स 2 मिनिटात हे कोड काढू शकता आणि दन आन्सर सॉल्व्ह करू शकता. काहीच वेळ लागत नाही, फक्त प्रॅक्टिस करा तुम्ही. ठीक आहे. हा, तर बघा नंबर सिरीज आलेली आहे. बघा तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण घेतलेले अशी नंबर सिरीज असते. तुम्हाला हे पण सांगितलं होतं की अल्फा न्यूमेरिकल सिरीज पण असते एक लगातार, त्याच्यावरती पण क्वेश्चन असतात, ते आपण पाहू. प्रत्येक जोपर्यंत तुमचं आरआरबी येणार आहे ना तोपर्यंत प्रत्येक तुम्हाला गोष्ट तुम्ही म्हणजे इथून शिकून जाणार आहे. तुम्ही बघा. ठीक आहे. हा, तर बघा ही नंबर सिरीज आहे. नंबर सिरीज काय असते, कसं असते, हे सर्व गोष्टी आपण पहिलेच पाहिलेलं आहे. आपण इथं पण सांगू थोडंफार. नंबर सिरीज म्हणजे काय, तुम्हाला असं एक आता इथं 3 सेटची एक नंबर सिरीज दिली, म्हणजे 3 नंबरची एक नंबर सिरीज. या जागी कधी कधी असू शकतं ABC PQR अँड सो ऑन, असं काय पण असू शकतं. किंवा इथं कोड पण असू शकतात. आता डॉलर झालं, हॅशटॅग झालं, रुपये झालं, असं कोड काही पण असू शकतात आणि त्याच्यावरती असे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग अँड सो ऑन. ठीक आहे. आणि एक सिरीज असते, असं नंबर सिरीज असते इकडून लेफ्ट कडून राईट कडं, त्याच्यामध्ये मग काही पण असू शकतं. इधर सगळेच नंबर असू शकतात और अल्फा न्यूमरिक सिरीज असते, म्हणजे अल्फाबेट पण नंबर पण, किंवा अल्फाबेट नंबर आणि जे काही सिम्बॉल्स आहेत ते पण असू शकतात, काय पण असू शकतं. आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात की 14 टू द राईट ऑफ 15th फ्रॉम राईट एंड, असं काही पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यावरती क्वेश्चन म्हणजे आन्सर द्यायचं असतं आणि ते कसं सोडवायचं हे सगळं आपण सांगू, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. हा, तर बघा ही नंबर सिरीज आहे. त्याच्यावरती काय नाही, डायरेक्ट क्वेश्चन बघायचं काय विचारलेलं आहे. आता विच ऑफ द फॉलोइंग नंबर यील्ड्स म्हणजे कालच आपण पाहिलं, या नंबर पासून कोणता नंबर फ्रॉम दिस नंबर, म्हणजे कोणत्या नंबर पासून तो आन्सर आपल्याला येणार आहे ते आपल्याला विचारलंय. तुम्हाला सांगतो मी काय ते यील्डचा नंबर. ठीक आहे. यील्ड्स द सेकंड हायेस्ट व्हॅल्यू, म्हणजेच या खाल्ल्या नंबरचं विच ऑफ द फॉलोइंग यील्ड्स द सेकंड हायेस्ट व्हॅल्यू कशापासून इफ ऑल द डिजिट्स विदिन द नंबर आर ऍडेड, म्हणजे हे जे काही 3 नंबर्स आहेत प्रत्येकाला ऍड करायचं आणि त्याच्यातून सेकंड हायेस्ट व्हॅल्यू कोणाचे ते काढायचं आपल्याला. मग काढा. आता इथं 7 आणि 5 12 आणि 4 16, इथं 7 आणि 3 10 आणि 8 18, इथं 15, इथं 19,
इथं 17. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे कसं त्यांची ऍडिशन करायचं प्रत्येक विदिन द नंबर म्हणलंय. ठीक आहे, इफ ऑल द डिजिट्स विदिन द नंबर आर ऍडेड. मग काय, द सेकंड हायेस्ट व्हॅल्यू कोणती. आता सेकंड हायेस्ट व्हॅल्यू कोणती, तर सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू आहे 19. मग सेकंड काय होणार, इथं 18 दिलंय. मग इथं तुम्ही क्वेश्चन मध्ये 18 हुडकत आली, इथं ऑप्शन हुडकत आला अदर दॅन गिव्हन द ऑप्शन. हे राईट क्लिक करताना पुढे जातात. तुम्हाला वाटेल हे बरोबर क्वेश्चन आन्सर आहे, तर दिस इज नॉट द राईट आन्सर. ठीक आहे, इथं म्हणलंय विच ऑफ द फॉलोइंग नंबर इल्ड्स, म्हणजे हा नंबर यूज करून कोणता तो आपला आन्सर येणार आहे या नंबर पासून ते काढायचंय. मग हा 18 कुणापासून आला, तर ह्या 738 पासून आला. कुणापासून ती गोष्ट झाली हे याच्यामध्ये विचारलं जातं. ठीक आहे, म्हणून आपलं आन्सर झालं 738. सो दिस इज अवर आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे बघा, हाऊ मेनी नंबर्स आर देअर where the difference between first and second digit is higher than the third digit. शब्बास. म्हणजेच याचा मतलब काय माहितीये का, आता समजा 547 आहे, तर फर्स्ट अँड सेकंड डिजिट म्हणजे 5 आणि 4चा जो काही डिफरन्स आहे हा थर्ड डिजिट पेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे हा 7 पेक्षा मोठा आहे का, आता 5 आणि 4चा डिफरन्स हा 7 पेक्षा मोठा आहे का नाही. सो आपल्याला हे नंबर नाही पाहिजे, असा नंबर पाहिजे जो की थर्ड नंबर पेक्षा त्या दोघांचा डिफरन्स मोठा पाहिजे. मग इथे बघा, आता पहिला तर नंबर नाही, आपण आताच बघितलं. आता नेक्स्ट आहे 7 आणि 3चा डिफरन्स, म्हणजे फर्स्ट अँड सेकंडचा डिफरन्स हा येईल 4. हा 4 8 पेक्षा मोठा आहे का नाही, म्हणून हे पण आपला नंबर नाही. हा, आता बघा इकडं 7 आणि 4, आता ह्यांचा दोघांचा डिफरन्स, फर्स्ट अँड सेकंडचा डिफरन्स किती आहे, 3. हा 3 4 पेक्षा मोठा आहे का नाही, म्हणून हे पण नाही आपला आन्सर. ओके, मग आहे नेक्स्ट आहे 9. आता 9 आणि 6, 9 आणि 6चा डिफरन्स काय बाबा, 9 आणि 6चा डिफरन्स 3. हा मोठा आहे का नाही, म्हणून हे पण आपला आन्सर नाही. मग नेक्स्ट आहे 8 आणि 3चा डिफरन्स 5 हा 6 पेक्षा मोठा आहे का नाही. सो दिस इज, मग याचा आन्सर काय येणार, तर नन. म्हणजे एकाही नंबर पासून त्या आपला जो काही क्वेश्चन आहे तो फॉलो होत नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल नंबर सिरीज काय असते. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे ब्लड रिलेशन द इम्पॉर्टंट पार्ट. तुम्हाला कालच सांगितलं होतं, ब्लड रिलेशन घेते वेळी जर असं डायरेक्ट दिलं असेल ब्रदर इन लॉ या मदर इन लॉ हे आहे ते आहे, तर जे काही नियरेस्ट म्हणजे तुमच्या जवळचं नातं काय आहे पहिल्यांदा ते पाहायचं, मग बाकीच्या फापट पसारा, मग बाकीच्या फांद्या फोडत जायचं. जर विचारलं तुमचा ब्रदर इन लॉ कोण आहे, तर काय सांगितले कालच तुम्हाला, ब्रदर इन लॉ कोण आहे म्हटल्यानंतर म्हणजे विचार आता आपण पहिल्यांदा हा करायचा, नंतर आपल्याला ऑप्शन्स भरपूर आहेत, पण आपल्याला ऑप्शन कमी करण्यासाठी काय ऑप्शन, तर आपल्या नियरेस्ट जो रिलेशन आहे ते बघायचं. उदाहरणार्थ त्यानं जर विचारलं ब्रदर इन लॉ एफचा ब्रदर इन लॉ डी आहे, तर आपल्या बायकोचा भाऊच घ्यायचं पहिल्यांदा. असं नाही विचार करायचा मला बहीण आहे तिचा नवरा आहे, असं डोक्यात विचार पण नाही आणायचं. म्हणजे डोक्यात घ्यायचंच नाही जी गोष्ट नाही ती. आपल्याला काय होऊ शकतं, ब्रदर इन लॉ त्यानं डायरेक्ट म्हटलं तर हा आपल्या बायकोचा भाऊ, पहिला आपलं बघायचं मग बाकीच्यांचं लगीन लावा. ठीक आहे, सिंपल. सुरू करू. ओके, नेक्स्ट आहे बघा, 7 जण आहेत म्हणले फॅमिलीमध्ये, 2 मॅरिड कपल्स आहेत. ठीक आहे, असू द्या, चांगली गोष्ट आहे, सगळ्याचं लग्न झालं पाहिजे. 2 मॅरिड कपल्स आहेत म्हणलंय अँड 3 जनरेशन्स आर देअर, आणि 3 जनरेशन्स आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायला. ओके, डायरेक्ट सुरू करू. नेक्स्ट काय म्हणले बघा, ए इज अ मदर ऑफ एफ. ए इज अ मदर ऑफ एफ. इथं मायनस इज इक्वल टू फॉर फिमेल, म्हणजे आपण कोड घेतो, प्लस फॉर मेल. ठीक आहे, हे आपण कोड घेतो. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. आता ए इज अ मदर ऑफ एफ झालं, ए इज अ मदर ऑफ एफ. नेक्स्ट आहे एफ हु इज ब्रदर इन लॉ ऑफ डी, म्हणजे एफ जो आहे हा डी चा ब्रदर इन लॉ आहे. मग तुम्हाला आताच सांगितलंय की सगळ्यात जवळचं रिलेशन काय ते घ्यायचं पहिल्यांदा. म्हणजेच मग काय म्हणालंय, एफ इज ब्रदर इन लॉ ऑफ डी. आता मग एफ हा डी चा ब्रदर इन लॉ आहे, मग इथं लावायचं लग्न एफचं. म्हणजे आता एफ चीच कंडिशन आहे ना, आता डी चं लग्न झालंय का नाही आपल्याला माहित नाही, मग सध्या एफचं बघायचं, म्हणजे सध्या आपलं बघायचं, माझं लग्न झालंय आणि डी हा आमचा भाऊ आहे, म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ आहे असं समजायचं ब्रदर इन लॉ. मग इथं समजा इथं हा म्हणजे बायकोचा किंवा भावाचा नवरा. ठीक आहे, भावाचा म्हणजे नवऱ्याचा भाऊ असं समजायचं.
मग इथं एफ हु इज अ ब्रदर इन लॉ ऑफ डी, मग एफ लग्न लावायचं डीच्या यांच्यासोबत, ताईसोबत. ठीक आहे, हे आपलं झालं एफ इज अ ब्रदर इन लॉ ऑफ डी. जवळचं रिलेशन बघायचं हे सांगितलं तुम्हाला. आता ई इज अ ग्रँड सन ऑफ अ जी, जी हु इज अ फादर ऑफ अ बी. ओके, आता इथं वेगळं आहे ना, ई इज अ ग्रँड सन ऑफ जी, जी हु इज अ फादर ऑफ बी. आता बी चा फादर आहे म्हणलंय जी. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, हे पण घेऊ आपण, काय नाही टेन्शन घ्यायचं. ओके, हा. आता एफ अँड बी आर अनमॅरिड, एफ अँड बी आर अनमॅरिड. आता मग झालं, हे काढायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं. मग इथं लावायचं लॉजिक हे की एफ हा याचा ब्रदर इन लॉ आहे म्हटलंय, मग एफ चा कोणतरी भाऊ किंवा बहीण आहे आणि त्याचं डी सोबत लग्न झालंय. हे समजलं तुम्हाला. मग आता इथून ए हॅज ओनली वन डॉटर अँड शी गॉट मॅरीड. मग संपला विषय. ए ला एकच डॉटर आहे आणि ती कोण असणार, बी. आणि बीचा जो काही हे आहे डॉटर, ती ई येणार या कंडिशन नुसार. आणि जी आहे यांचा ग्रँडफादर. दिस इज अवर आन्सर. समजलं तुम्हाला मी काय सांगितलं? पुढली कंडिशन आपण वाचली नाही. इथं एफ अँड बी आर अनमॅरिड हे दिलं होतं नंतर, पण पहिल्यांदा विचार करताना पहिल्यांदा आपला विचार करायचा रिलेशनशिप मध्ये, इथं रिझनिंग मध्ये. मग बाकीचं पुन्हा मग त्याचं भावाचं लग्न झालंय कोकणात ते नंतर बघू. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला म्हणजे डोकं लावायची गरज नाही. म्हणजे आता तुम्ही काय विचार, तुमचा वेळ कशात गेला असं माहितीये का? आता एफ हु इज अ ब्रदर इन लॉ ऑफ डी, मग तुमचं कन्फ्युजन काय झालं असतं, चला आता एफचं लग्न लावायचं का डीचं लग्न लावायचं, काय करायचं? मग या कन्फ्युजन मध्ये तुम्ही एफचं पण लग्न लावणार नाही, बीचं पण लग्न लावणार, घेऊन बघायचं, होऊ दे, काय टेन्शन नाही. फक्त जे काही नियरेस्ट रिलेशन आहे, तुम्ही मला प्रत्येक वेळेस सांगतो, जो काही नियरेस्ट रिलेशन आहे दिलेल्या डेटानुसार, इथं एफ होतं म्हणून आपण पहिल्यांदा एफचं लग्न लावलं, ते डी नंतर दिलतं म्हणून डीचं काय आपण घेतलं नव्हतं. ठीक आहे, तर हे समजलं असेल तुम्हाला, आय होप. ओके, तर नेक्स्ट आहे अ सर्टन नंबर ऑफ पर्सन लिनियर रो फेसिंग नॉर्थ. करा सॉल्व. आय होप तुम्ही सॉल्व्ह केला असेल पॉज करून. ठीक आहे, तर बघा लिनियर रो मध्ये तुम्हाला सांगितलं होतं सर्टन नंबर ऑफ पर्सन मध्ये सांगितलं होतं की जो काही एंड आहे, एंड अख्खा पझल छानबीन करणे का, पहिले एंड खोजणे का, म्हणजे एंडला कोण बसलंय हे शोधून काढायचं. मध्ये तुम्ही काही पण करू शकता. ओके, हा. तर बघा क्यू सिट्स फोर्थ फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड्स ऑफ द रो. पहिल्याच लाईनला दिले, संपला विषय. नॉर्थला फेस करतायत एकतर, आणि क्यू जो आहे हा फोर्थ आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. इथं क्यू घेऊ आपण आणि क्यू ला इकडे एकदा घेऊ. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, आणि हे नॉर्थला बघतायत असं समजू, आणि इथे क्यू ला घेऊ. ठीक आहे, फोर्थ. आता व्ही सीट्स इमिजिएट राईट ऑफ क्यू. मग व्ही ला इथे घ्यायचं आपण पटमन. इकडे पण व्ही येऊ शकतो, ऑर इकडे पण व्ही येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे 3 पर्सन सीट बिटवीन व्ही अँड यस. यस हु डज नॉट सिट एक्स्ट्रीम एंड्स ऑफ द रो. म्हणजेच का म्हणले त्यानं, व्ही आणि यस मध्ये 3 जण आहेत. मग 1, 2, 3. यस इथे येईल का नाही, कारण यस हा एक्स्ट्रीम एंडला येणार नाही, म्हणजे ऑब्व्हियसली यस इकडे येणार. 1, 2, 3. मग इकडे बघा, इकडे तर येणार नाही उजव्या साईडला व्हीच्या, मग लेफ्ट साईडलाच येणार. इथं ऑलरेडी क्यूचा 1, इकडे 2 आणि हे 3. इथं मग येणार यस. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. हा, आता नेक्स्ट आहे आर सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ यस. आता यसच्या थर्ड टू द लेफ्टला आर आहे. इथे बघा यसच्या थर्ड टू लेफ्टला इथे येणार, कारण हे फर्स्ट, हे सेकंड आणि हे थर्ड. मग आता यसच्या थर्ड टू लेफ्टला आर इथे घेणार, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर. ठीक आहे, हे समजलं असेल. ओके, हा. आता बघा आर सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ यस अँड, तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय अँड हू कोणासाठी येतं, हू नियरेस्ट साठी. अँड जो आहे, जो काही फर्स्ट पर्सन आहे त्याच्यासाठी. फर्स्ट म्हणजे नियरेस्ट नाही, हा फर्स्ट म्हणजे फर्स्ट. आणि जो काही हू आहे जो नियरेस्ट आहे, जस्ट क्रॉस करून आलेला आहे त्याच्यासाठी. हा, मग अँड हे कुणासाठी येईल, आर साठी, ऑब्व्हियसली फर्स्ट पर्सन. इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ व्ही. आता आर हा व्हीचा नेबर नाही, या पहिल्या कंडिशन मध्ये व्हीचा नेबर आहे म्हणून ही कंडिशन रॉंग. इथं आहे म्हणजे हे बरोबर आहे, आपली चाललंय बरोबर, चल द्या. नेक्स्ट आहे पी सीट
सेकंड फ्रॉम एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. आता पी पण एक्स्ट्रीम एंडला आहे, पण कोणत्या एक्स्ट्रीम एंडला आहे? इकडे पण येऊ शकतं पी आणि इकडे पण येऊ शकतं, लेफ्ट साईडला पण येऊ शकतं, म्हणून काही घेता येत नाही. ठीक आहे, पुढे बघू आपण. पी इज इक्वल टू सेकंड आहे. ओके, वन ऑफ द एंड आहे, मग डायरेक्ट त्यानं लेफ्ट राईट दिला नाही म्हणून आपल्याला तो घेता येत नाही. ठीक आहे. हा, तर आता बघा नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन सीट बिटवीन पी अँड टी. आता पी अँड टी मध्ये जेवढे आहेत ऍज बिटवीन एस अँड व्ही. आता एस अँड व्ही मध्ये किती आहेत बघा? 1 2 3. मग जर इथं पी ला जर घेतलं, समजा पी ला जर इथे घेतलं 1 2 3, कोण आहे? टी इथे येऊ शकतो, ऍझ्युम केलं आपण ना. ठीक आहे, ठीक, काही प्रॉब्लेम नाही. हा, आता इथून बघा, आता आर जो आहे, आर सिट्स एक्झॅक्टली बिटवीन टी अँड यस. ज्या कंडिशन वरून आपल्याला कळणार की टी कुठे बसणार, टी इकडे बसणार का इकडे बसणार का उजव्या साईडला? नाही, टी हा लेफ्ट साईडलाच येणार, कारण आर जो आहे हा एक्झॅक्टली बिटवीन एस आणि आर मध्ये आहे, म्हणजे आर हा सेंटरला येणार, टी लेफ्ट साईडला येणार, म्हणजे टी आणि आर मध्ये दोघ जण येणार, 1 आणि हे 2, आणि इकडे येणार टी, कारण एस आणि आर मध्ये दोघ जण आहेत म्हणून टी आणि आर मध्ये पण दोघ जण पाहिजे. ठीक आहे. मग बघा, ऍज मेनी पर्सन सीट बिटवीन पी अँड टी. पी सेकंड फ्रॉम वन ऑफ द एंड आहे. ऍज मेनी पर्सन सीट बिटवीन पी अँड टी, तेवढेच एस अँड व्ही मध्ये आहेत. आता एस अँड व्ही मध्ये किती येतं? 1 2 3. मग आता पी अँड टी मध्ये 3 जण येणार, 1 2 3. इथं पी आणि हा सेकंड आहे म्हणून इकडं 1 जण असणार आहे. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? तर बघा नेक्स्ट आहे ओनली वन पर्सन सीट बिटवीन टी अँड यू. पण यू हु इज नॉट एन इमिजिएट नेबर ऑफ आर, म्हणजे यू इकडे येईल का? नाही, यू लेफ्ट साईडला येणार. ओनली वन पर्सन म्हणजेच यू इथे येणार. सो दिस इज अवर सर्टन नंबरचं आन्सर. मग याच्यामध्ये किती क्वेश्चन काय विचारला होता, किती जण बसले त्याच्यामध्ये? तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. सो टोटल 18 पीपल्स आर देअर इन सर्टन नंबर. ठीक आहे, 18 जणांचं पझल होतं हे, आणि त्याच्यामध्ये दिस इज अवर आन्सर. पहिल्यांदा पी, इथं नंतर तुम्ही आन्सर बघताना इथं टी म्हणसाल, तर टी तिकडे बसलेला आहे. ठीक आहे, आय होप तुमचं पण सेम आला असेल. ठीक आहे, सर्टन नंबर तुम्हाला कंडिशन कळाली की एंड शोधायचा, पुन्हा जो काही ब्लड रिलेशन आहे त्याचं जे काही नियरेस्ट रिलेशन आहे पहिल्यांदा ते घ्यायचं, मग बाकीच्या गोष्टी. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे सुरू करा. आता बघा, ओनली फ्यू सियाको इज हरमळी काय रे? ओनली फ्यू यस इज यच. आपण जे काही ओनली फ्यू आहे त्याला आपण हे करतो आणि इथं हे करतो. ठीक आहे, म्हणजे तेवढीच जागा फक्त ती होऊ शकते. नेक्स्ट आहे सम हरमले इज चुंबक. सम दिले, ओनली फ्यू नाही. सम एच इज चुंबक सी. ठीक आहे, वेगवेगळे आहेत इनिशियल म्हणून आपण फक्त इनिशियल घेतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे सम चुंबक इज ओपल. सम चुंबक इज ओपल, म्हणजेच हे जे काही चुंबक आहेत त्याच्यातले थोडे ओपल आहेत. काय प्रॉब्लेम नाही, असू द्या, काय प्रॉब्लेम आहे. हा, आता दिले कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये काय म्हणलंय? सम हर्मेल इज ओपल आहे का? सम हर्मल इज ओपल नाही. जर डायरेक्ट कंडिशन दिला असेल तर डायरेक्टच बघायचं, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी लावायचं नाही स्वतःहून ना. होऊ शकतं की हर्मल ओपन, तसलं काय डोकं लावायचं नाही. त्यानं दिलंय का? सरळ गोष्ट दिली, सम हर्मल इज ओपल, एवढंच बघायचं आहे. होऊ शकतं का? नाही. आणि त्यानं जर तिथं म्हटलं असतं सम हर्मल इज ओपल इज अ पॉसिबिलिटी, सो यस, मग ते बरोबर असलं असतं. ठीक आहे, बघायचं तिथं पॉसिबिलिटी विचारले का सरळ विचारले. हा, आता बघा इथं नो यस इज चुंबक, म्हणजे नो सियाको इज चुंबक ही पॉसिबिलिटी झाली. म्हणजेच जे काही सियाको आहेत हे चुंबक होऊ शकत नाहीत असं यांचं म्हणणं आहे. बघा, होऊ शकतात का? तर होऊ शकतात. का नाही होऊ शकत? कारण यांच्या जे काही सियाको आणि चुंबक आहे यांच्यामध्ये नोचं काहीच रिलेशन नाही, म्हणजे होऊ शकत नाही असं काहीच रिलेशन नाही. मग हे कसं बरोबर असणार? सो हे पण चुकीचं. म्हणजे नो सियाको इज चुंबक होणारच नाही, म्हणजे होणार आहे ते, म्हणून ते रॉंग. ठीक आहे, सो याचा आन्सर काय? निदर 1 and 2. आय होप हे समजलं असेल. कारण जे काही सियाको आहेत हे चुंबक होणारच आहेत, म्हणजे पॉसिबिलिटी मध्ये. ठीक आहे. हा, नेक्स्ट आहे बघा ओनली फ्यू.
काय नाव आहे त्याचे, बुवा इज अ टायटन. बहुतेक ब्रँडचे नाव आहेत कशात तरी. ओनली फ्यू, आता ओनली फ्यू झाल्या. इज टायटन, ओनली फ्यू बी इज टी. आता ऑल टी इज अजंटा. अच्छा, गडीचे नाव आहे. ऑल टी इज अजंटा. ठीक आहे, अजंटा भरपूर जुनी कंपनी. हा, नो अजंटा इज कॅसिओ. नो अजंटा म्हणजे कोणताच अजंटा आहे, कॅसिओ नाही. ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. हा, आता बघा इथं, नो टायटन इज कॅसिओ. नो टायटन इज कॅसिओ म्हणजे आता हे जे काही अजंटामध्ये कॅसिओ आहे, सगळे टायटन जे आहेत हे अजंठामध्ये. मग ही कंडिशन काय, नो टायटन इज कॅसिओ म्हणजे कोणतेच टायटन जे आहे ते कॅसिओ होऊ शकत नाहीत. ऑब्व्हियसली होऊ शकत नाहीत, कारण जे काही अजंटा आणि कॅसिओ मध्ये आहे हे काहीच रिलेशन नाही. म्हणजे कोणतेच अजंटा हे कॅसिओ नाहीत, मग टायटन कसं असणार. म्हणून ही कंडिशन बरोबर. आताच तुम्हाला नोची एक कंडिशन रॉंग पण दाखवली, राईट पण दाखवली. म्हणजे प्रत्येक तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं इथं आन्सर भेटणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ऑल बी इज अजंठा. आता ऑल बी इज अजंठा इथं होऊ शकतात का, होऊ शकतात, पण त्यानं पॉसिबिलिटी विचारलंय का, नाही, सरळ क्वेश्चन विचारलं. ऑल बी इज अजंठा नाही, सिंपल. म्हणून डोकं तेवढंच लावायचं जेवढं क्वेश्चन विचारलंय. ठीक आहे, आपलं नाही लावायचं. ओनली वन इज फॉलो, हे आपला आन्सर आहे. आता नेक्स्ट आहे 9 डिपार्टमेंट्स 3 डिपार्टमेंट्स, हे क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे काय झालं. ओके, सॉरी. अरे रे 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 रे. ठीक आहे, सॉरी. हा, कुठं होतं आपलं. ओके, हा, इथं होतं. आता 9 डिपार्टमेंट्स आहेत, 9 पर्सन्स आहेत म्हणले, अँड 3 डिपार्टमेंट्स. आता 9 जण आहेत आणि 3 डिपार्टमेंट्स आहेत, अकाउंटंट, फायनान्स अँड आयटी, बट नॉट नेसेसरली इन सेम ऑर्डर. आता 9 जण आहेत, 3 डिपार्टमेंट्स आहेत, बट मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 4 पर्सन्स आर वर्किंग इन इच डिपार्टमेंट. म्हणजे 2 ते 4 म्हणजे 2 ते 4च्या मध्ये एका डिपार्टमेंटमध्ये काम करतायत म्हणलंय. सिंपल, मग सुरू करायचं. याला किती वेळी असं घ्यायचं, ए बी सी डी ई एफ जी ई एच आणि आय. म्हणजेच तुम्ही डिपार्टमेंट वाईज पण घेऊ शकता, म्हणजे अकाउंटंट, फायनान्स आणि आयटी हे पण घेऊ शकता. पण हे जे काही आहेत एबीसीडी, हे जे काही नंबर दिलेले आहेत सरळ, ते पण घेऊ शकता. त्याच्यावरून पण बसतं, आपण ते पण सॉल्व्ह करू. कुठून तर सुरुवात करायला पाहिजे ना. ए बी एफ जी एच आणि आय. ठीक आहे, 9 जण आहेत बरोबर. हा, तर बघा 2 4 5 6 7 8 आणि हे 9. आपण इथं 2 कंडिशन घेण्यापेक्षा एकच घेऊ, कारण अशा याच्यामध्ये एकच कंडिशन मध्ये होऊन जाते ती. ठीक. तर बघा, ए वर्क विथ ई बट नॉट इन आयटी डिपार्टमेंट. ओके, ए हा ई सोबत वर्क करते म्हणले. इथं डिपार्टमेंट लिहून घेऊ आपण, अकाउंटंट, फायनान्स आणि आयटी. आता ए हा ई सोबत वर्क करते पण आयटी मध्ये नाही. मग ए ला 2 जागा उरल्या, फायनान्स आणि अकाउंटंट. म्हणजे इथं अकाउंटंट घ्या पहिल्यांदा आणि ई ला पण अकाउंटंट घ्या. ठीक आहे, मग दुसऱ्यांदा घ्या फायनान्स, म्हणजे फायनान्स मध्ये पण काम करू शकतो तो. कंडिशन, हा कंडिशन घेतोय फक्त आपण, हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही ह्याच्यात घेणार आहे म्हणून 2 कंडिशन घेतल्या, नसतर आपण डायरेक्ट बसलो असतं. ओके, आता एफ डज नॉट वर्क विथ ई, म्हणजेच एफ हा इधर अकाउंटंट मध्ये पण नाही, फायनान्स मध्ये पण नाही. मग एफ साठी परत 2 कंडिशन, इधर फायनान्स आयटी और इधर अकाउंटंट फायनान्स. या 2 अकाउंटंट और आयटी या 2 कंडिशन होऊ शकतात. म्हणजेच एफ इज नॉट विथ वर्क विथ ए, सॉरी ई. एफ आणि ई हे वर्किंग करत नाहीत, मग ए पण करणार नाही, सेम आहे. ठीक आहे, एफ अँड आय आर वर्क इन अ सेम डिपार्टमेंट. आता एफ आणि आय हे सेम डिपार्टमेंट मध्ये आहेत म्हणले. एफ इज इक्वल टू आय. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आय डज नॉट वर्क इन फायनान्स डिपार्टमेंट. आता पहिल्या कंडिशन मध्ये बघा, आय डज नॉट वर्क इन फायनान्स डिपार्टमेंट. इथं फायनान्स आहे, इथं आय येईल का, नाही. मग पहिल्या कंडिशन नुसार बघा, ई हा एफ सोबत वर्क करत नाही, पण एफ हा आय सोबत वर्क करतो. पण आय हा फायनान्स डिपार्टमेंट मध्ये वर्क करत नाही. मग उरला काय, आयटी पहिल्या कंडिशन नुसार. ई हा अकाउंटंट मध्ये आहे,
एफ हा फायनान्स, आय हा फायनान्स मध्ये काम करत नाही आणि ई हा अकाउंटंट मध्ये आहे. एफ आणि ई हे वर्क सेम करत नाहीत, म्हणजे एफ आणि ई पहिल्या कंडिशननुसार अकाउंटंट मध्ये येणार नाहीत. उरलं काय? फायनान्स आणि आयटी. मग त्याच्यात म्हणलंय आय हा फायनान्स मध्ये वर्क करत नाही आणि एफ आणि आय हे सेम वर्क करतात. मग आय जर फायनान्स मध्ये करत नसेल, मग एफ पण करत नसेल फायनान्स मध्ये, मग एफ कुठं करणार? आयटी मध्ये करणार. ऑब्व्हियसली इथं पहिल्या कंडिशननुसार इथं आयटी. ठीक आहे. मग नेक्स्ट पहिल्या कंडिशन मध्ये एफ ला पण आयटी. ठीक आहे, पहिल्या कंडिशननुसार. आता सेकंड कंडिशननुसार बघा, सेकंड कंडिशननुसार अजून एक दोन कंडिशन होतात. मग सेकंड कंडिशन आपण घ्यायलाच नको, नंतर बघू आपण. बी नीदर वर्क विथ सी नॉर ए. संपलं. बी हा जो आहे सी आणि ए सोबत वर्क करत नाही, म्हणजेच बी हा अकाउंटंट नाही आणि सी सोबत पण काम करत नाही म्हटलंय. मग बी इज नॉट इक्वल टू ए अँड सी, आपण असं घेऊ. ठीक आहे. सी वर्क ओनली विथ डी. संपला विषय. सी इज इक्वल टू डी. संपलं इथं. ओनली संपलं ह्याच्याहून संपणार, म्हणजे पहिलं किंवा दुसरं ह्याच्याहून कळणार. आता सी ओनली विथ डी म्हणजे मग इथं पहिल्या ह्याच्यामध्ये उरलं कोणतं? हो, फायनान्स. मग डी ला पण फायनान्स येणार. मग फायनान्सच्या कंडिशन झाल्या. आता फायनान्स कुणालाच बसणार आहे, उरलं काय? अकाउंटंट आणि आयटी. मग बघा आता बी ला काय ना, बी ला अकाउंटंट पण येणार नाही, फायनान्स पण येणार नाही. कारण पहिल्या कंडिशन होता, कारण अकाउंटंट बी आणि ए हे सेम नाहीत आणि बी आणि सी पण सेम नाहीत. मग बी आणि ए सेम नाही म्हटल्यावर अकाउंटंट येणार नाही आणि बी आणि सी सेम नाही म्हटल्यावर फायनान्स येणार नाही. उरलं काय? आयटी. मग बी ला येणार आयटी. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असं. एफ आणि एफ ई आणि सी आणि डी झालं. ओके. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स वर्किंग इन अकाउंटंट डिपार्टमेंट इज मोर दॅन आयटी डिपार्टमेंट. आता अकाउंटंट जे आहेत मोर दॅन आयटी म्हणलंय. मग अकाउंटंटचे हुडका बाबा किती येतं? एक, इथं दोन आणि कुठंच नाहीत. मग उरलेले दोन जे आहेत हे अकाउंटंट असणार ऑब्व्हियसली. इथं पण अकाउंटंट, इथं पण अकाउंटंट. कारण इथं जर एखादी एक आयटी आला असतं तर आयटी परत 3 झाला असते. ऑलरेडी 3 आहेत, मग 4 झाला असते, म्हणून अकाउंटंट घेतला. अकाउंटंट झाले 4, आयटी झाल्या 3 आणि उरलं काय? फायनान्स झाले 2. सो दिस इज अवर आन्सर. ए इज अकाउंटंट, बी इज आयटी, सी फायनान्स, डी फायनान्स, ई अकाउंटंट, एफ आयटी, जी अकाउंटंट, एच अकाउंटंट आणि आय आयटी. सो दिस इज द आन्सर. म्हणजे ही सोपी पद्धत आहे. म्हणजे पहिलं तुम्हाला जे काही मेंबर्स दिले ते घ्यायचं, मग त्यांचे डिपार्टमेंट वाईज तुम्ही लावू शकता. जर तुम्ही डिपार्टमेंट वाईज घेतलं अकाउंटंट, फायनान्स आणि आयटी, सो थोडंफार कन्फ्युज झालं असतं, डायरेक्ट बसले नसते, म्हणून आणि कंडिशन वाढल्या असत्या, म्हणून असं घ्यायचं हे सोपं जात आहे. सो दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ डे 6. ठीक आहे. अरे रे रे काय होतंय राजा. हा, सो दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ डे 6. आय होप डे 6 आहे. आणि सो इकडे आहे लास्ट क्वेश्चन. अरे हा, सो दिस इज, अरे काय होते. ओके. सो लास्ट क्वेश्चन होता तो हा जो काही आहे डे 6चा. तर इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल आणि ही जी काही सिरीज आहे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, म्हणजे जरा आम्हाला मोटिवेशन भेटतं. जर काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर काही कमी पडत असेल ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.